आता काही दिवसांपूर्वी आपल्याकडे एक तरुण प्रकाशक येऊन गेला. तो तिसऱ्या पिढीतला होता. पण आज आपल्याकडे जो प्रकाशक आलेला आहे ना, तो तरुण तर आहेच, साताऱ्याचा पण आहे, पण तो पहिला जनरेशन प्रकाशक आहे. इंग्लिशमध्ये काम करतो, मराठीमध्ये काम करतो, हिंदीमध्ये पण काम करतो, अशा तिन्ही भाषेमध्ये काम करतो आणि गेले 4.5 वर्ष हा व्यवसाय नेटाने चिकाटीने पुढे घेऊन चाललाय. 4.5 वर्ष करतोय म्हणजे थोडेफार पैसे पण कमवत असेल असं मला वाटतंय. मी काय त्याविषयी बोलणार नाहीये, पण ओव्हरऑल त्याची 4.5 वर्षाची जी जर्नी आहे आणि हा व्यवसाय त्याला पुढे कुठे घेऊन जायचा आहे, 5 वर्षानंतर हा व्यवसाय तो कुठे बघतो, या सगळ्या गप्पा मारण्यासाठी आपल्याबरोबर हेड विग मीडिया हाऊसचे चिन्मय पंडित आपल्या बरोबर आहेत. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न, मूड कसा आहे? मस्त, जबरदस्त. का बरं? माहोल छान आहे. इथे तुमचा स्टुडिओ एकदम जबरदस्त आहे, बर त्यामुळे. बर आपण साताऱ्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आहोत. कसं वाटतंय आल्यावर साताऱ्यात? म्हणजे हे छान तर वाटतंय. तुझं होमटाऊनच आहे, येस, पण साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने कसं वाटतंय? मस्त वाटतंय. लोक येत आहेत, पुस्तकं बघतायत आणि विकत घेत आहेत. बर त्याचा खूप आनंद आहे. बर आणि तू मूळचा साताऱ्याचा, हो. तू लहानपणापासून सातारा बघतोयस. येस. भले तू मुंबईत आहेस, पण येणं जाणं साताऱ्यात रेग्युलर बेसिसवरती तुझं हो, हो, आहेच हो. आहे. होय. किती सातारा बदलताना तुला दिसतंय? सगळ्याच क्षेत्रामध्ये सातारा आता बदलत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, त्याच्यानंतर उद्योग व्यवसाय, असं सगळंच साताऱ्यामध्ये बदलत चाललेलं आहे. बर थोडंसं असं पण वाटतं कधी कधी की सातारा स्वतःची ओळख सोडून पुणे मुंबई सारखं होताना दिसतंय. बर पण त्याने स्वतःची ओळख टिकवायला पाहिजे, हे पण एक माझं पर्सनल मत आहे. बर पण सातारा बरंच बदलतंय. आधुनिकता थोडी थोडी बरीचशी येते साताऱ्यामध्ये. बर नाही, कुठेतरी असं आहे का की पुण्याचं म्हणजे उपनगर, ज्याला सबब आपण म्हणतो, तसं सातारा आहे? नाही, तसं नाहीये. तसं नाही, तसं नाहीये. पूर्ण वेगळी आयडेंटिटी. वेगळी आयडेंटिटी आहे. ठीक आहे, अगदी. ठीक आहे, ठीक आहे. चिन्मय, 4.5 वर्षापूर्वी एक आपण धाडस केलं, नोकरी सोडायची, हो. मल्टीनॅशनल कंपनी मधली नोकरी सोडायची हो. आणि प्रकाशन व्यवसायात यायचं. यायचं. काय अगदी. उद्देश होता या मागचा? उद्देश असा म्हणजे कसं, प्रत्येक प्रकाशकालाच वाटतं की चांगलं साहित्य पुढे आणावं आणि त्याच्यासाठी तो आयुष्यभर धडपडतो बरोबर. आणि चांगली चांगली पुस्तकं आणतो, वेगवेगळे विषय लोकांसमोर आणतो. तर माझा पण तोच उद्देश होता की एक त्यामधून वेगळं साहित्य जे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, नवोदित लेखक खास करून जे लोकांपर्यंत अजून त्यांचं साहित्य पोहोचत नाहीये, ते पोहोचवायचं, हा एक महत्वाचा मुद्दा होता. बर आणि त्या ईर्षेने मी हे सुरुवात केली प्रकाशनाची. बर आणि माझं पहिलं पुस्तक आलं प्रकाशनाचं, गजापूरचा रणसंग्राम. बर तो माझा मित्रच आहे, शंतनू परांजपे, आणि त्याने लिहिलं होतं खिंडीचा खरा इतिहास सांगणार. बर म्हणजे बाजीप्रभू, म्हणजे फिक्शनल नाही. नाही, हा. ऐतिहासिक पुस्तक. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना, हे सगळेजण मिळून जी सिद्धी जौहर बरोबर लढाई झाली, हो त्याच्या विशाल सैन्यापुढे, हो त्याचं कागदोपत्री पुरावे देऊन सांगितलेलं बर असं पुस्तक. बर बर तर ते त्याने लिहिलेलं होतं आणि बरेच त्याला 2-3 ठिकाणून अनुभव आले होते. त्यामुळे तो म्हटला की, आणि मी जरा थोडासा, मला प्रकाशनाचा पूर्व अनुभव होता, बर अगदी किरकोळ स्वरूपाचा. तर तो म्हणला तूच कर प्रकाशन, म्हणजे तुला जमेल हे. म्हटल्यावरती त्या अनुषंगाने चंग बांधला आणि ते पुस्तक आम्ही लोकांपुढे घेऊन आलो. बर बर तर 7 एप्रिल 2021 ला ते पुस्तक प्रकाशित झालं. 2021? येस. अख्खं जग बंद होतं. अख्खं जग बंद होतं. हा. त्याचं कामच 2020 मध्ये सुरुवात झाली होती प्रकाशनाची. बर म्हणतात तशी आधीची पूर्वतयारी ती 2020च्या नोव्हेंबर मध्ये सुरुवात झाली होती आणि 2021 ला पुस्तक आलं आणि सगळं जग बंद होतं.
लॉकडाऊन होतं हम्म. आणि दुकानं बंद होती, बरोबर आहे. तरी सुद्धा पहिल्या पुस्तकाची अर्ध्यापेक्षा जास्त आवृत्ती आम्ही विकली. फॅन्टॅस्टिक. आणि पहिलंच पुस्तक असूनही तेव्हा महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हा. त्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित झालं. वा वा. तो एक वा. आमच्यासाठी सुवर्ण क्षण होता की एवढ्या मोठ्या अधिकारी व्यक्तींच्या हस्ते पुस्तक प्रकाशित होणं, आणि तेही आपलं पहिलं पहिलंच. हा. त्याचं पण पहिलं, माझं पण पहिलं पुस्तक, आणि ते प्रकाशित झालं. आणि तिथपासनं प्रकाशनाला सुरुवात झाली. ते बघून ऍडव्हर्टाईज आम्ही बऱ्याच केल्या होत्या. आमच्या फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, आमच्या धर्तीवरती ज्या जमणं होतं, शक्य होतं ते पुस्तकाला आणि लेखकाला प्रमोट करायला, बरोबर प्रमोट ना? करायला हा. त्या आम्ही केल्या होत्या. आणि खूप छान प्रतिसाद मिळाला, लोकांनी उचलून धरलं पुस्तक. बर. आणि आता त्याची दुसरी आवृत्ती पण संपत आलेली आहे. फॅन्टॅस्टिक.